शिळा भात असो वा भाजी असो, आपल्याला ती खावीशी वाटत नाही. तर असाच आपण मस्त चटपटा आणि नवीन पदार्थ पाहणार आहोत, ते म्हणजे शिळ्या भातापासून आपण चाट बनवणार आहोत. नमस्कार, येथे स्वीट किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण एक नवीन पदार्थ शिकतोय, तर रेसिपी एंडपर्यंत पहा, स्किप करू नका. तर चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा जर आवडलं तर. चला तर आपण आता पटकन रेसिपी स्टार्ट करूया. साहित्य बघूयात. तर त्यासाठी मी इथे 1 वाटी शिळा भात घेतलेला आहे, बेसन पीठ घेतलेलं आहे, 1 वाटीला थोडंसं कमी आहे. यानंतर कस्तुरी मेथी, हिंग पाव चमचा, लसणच्या पाकळ्या 5-6 चेचून घेतलेल्या आहेत आणि जिरं 1 टीस्पून, 1 टीस्पून काळे मिरे आहे आणि हळद घेतलेला आहे 1/2 टीस्पून. तर हे आपले सगळे साहित्य आहेत. इथे आपण मीठ घेतलेलं नाही, कारण भातामध्ये मीठ असतं. तर आपण नंतर जर कमी वाटलं तर आपण त्यामध्ये ॲड करू शकतो. तर सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं आहे, हे जे बेसन आहे ते थोडंसं भाजून घ्यायचं आहे, कारण भात आपला शिजलेला आहे आणि बेसन कच्चंच टाकलं तर ते थोडं मिसमॅच होईल. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एका कढईमध्ये हे बेसन भाजून घ्यायचं आहे. भाजायचं म्हणजे फक्त गरम करायचं नाही आहे, तर मंद आचेवरती बेसन चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, जे की व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर या काळ्या मिरीची पूड बनवून घ्यायची आहे. तर बघा, अशी जाडसर पूड बनवून घ्यायची आहे, जास्त बारीक वाटायचं नाही आहे, कारण मग ते मिक्स केल्यानंतर एकदम पावडरमुळे ते काळं काळं दिसेल. आणि आता हा शिजलेला जो भात आहे तो पण आपल्याला वाटून घ्यायचा आहे. तर मिक्सरच्या वाटीमध्ये मी इथे घालत आहे भात आणि तो थोडासा फिरवून घ्यायचा आहे मिक्सरला. तर जास्त बारीक करायचा नाही आहे, फाईन पेस्ट बनवायची नाही आहे, थोडं आबडधोबड असेल तरी पण ते चालेल. आता हा भात बारीक केल्याच्या नंतर बघा, हे अशी पेस्ट झाली पाहिजे. त्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे, कोरडंच ते मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर इथे बारीक करून घेतलेला भात मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे. यानंतर यामध्ये भाजून घेतलेलं बेसन मिक्स करायचं आहे. बेसन जर तुम्हाला असं वाटत असेल की कमी आहे तर तुम्ही थोडंसं क्वांटिटी वाढवू शकता त्याची. आता इथे मी बेसन आणि भात एकत्र मिक्स केलेला आहे. यानंतर यामध्ये घालायचं आहे वाटून घेतलेला लसूण, हिंग आणि बाकीचे सगळे पदार्थ, जसे की जिरा आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अजवाईन पण वापरू शकता इथे. आता यानंतर आपण घालत आहोत काळी मिरीची पूड, हळद घेतलेले आहे. तर इथे तुम्हाला जर लाल मिरची पावडर वापरायची असेल तरी पण तुम्ही ते वापरू शकता, किंवा हिरव्या मिरचीचं वाटण करून घालायचं असेल चवीसाठी तर तुम्ही तेही करून घालू शकता यामध्ये. तर तुम्हाला जसं हवे आहेत, जेवढे इन्ग्रेडियंट्स हवे आहेत तेवढे तुम्ही ते वापरू शकता. तर इथे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे, अगदी थोडंसं घातलेलं आहे, कारण बेसनला त्याची मिठाची टेस्ट लागली पाहिजे म्हणून. आता हे पीठ मी असंच मळून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही. आणि हे बघा, मळून झाल्याच्या नंतर मग हे असं दिसेल तुम्हाला बॅटर. अगदी आपलं सांडग्याचे पीठ असतं तसं, त्यातलं थोडंसं, जेवढं आपल्याला ती पापडी बनवायची आहे तेवढं पीठ घ्या हातावरती, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि असं गोल गोळी करून घ्यायची आहे हातावरती. तर आता प्लास्टिक घ्यायचं आहे. मी इथे दुधाची थैली घेतलेली आहे. प्लास्टिकचा पेपर असेल तुमच्याकडे, जसं तुम्ही पापड वगैरे बनवता तो पेपर्स देखील चालून जाईल. तर इथे मी बघा एक वाटीच्या आकाराचं भांडं घेतलेलं आहे. तुम्ही प्लेट घ्या, काहीही घ्या, जेवढं तुम्हाला आकार हवा आहे तेवढं ते भांडं घ्यायचं आहे आणि असं प्रेस करायचं आहे त्या प्लास्टिकमध्ये ठेवून गोळा. तर बघा, असा सगळ्या बाजूने तो एकसारखा, जसा लाटल्यावरती एकसारखा लाटला जातो तसं ते प्रेस करायचं आहे आणि एकसारखा करून घ्यायचं आहे. इथे बघा मी आणि कसं करत आहे, तर जेवढा मोठा हवा आहे तेवढं ते तुम्ही करून घ्यायचं आहे. आता हा बघा आपला तयार झालेला आहे चाटची पापडी, जसं तुम्ही याला पापड देखील म्हणू शकता. आणि हे आता तुम्ही असंच तळू शकता, किंवा मी इथे सुकवून घेत आहे. जर आपल्याला रोज थोडं थोडं चाट बनवायचं असेल तर त्यासाठी हे सुकवून ठेवा, जेव्हा हवे तेव्हा ते तुम्ही वापरू शकता. तर दुसरंही मी इथे बनवून दाखवत आहे. तर मी इथे छोटीशी अशी गोळी घेतलेली आहे आणि ते प्लास्टिकमध्ये ठेवून परत त्याच्यावरती ते भांडं प्रेस करत आहे. तर इथे तुम्ही लाटण्याने लाटूनसुद्धा घेऊ शकता. प्लास्टिकमध्ये ते गोळी ठेवायची आणि लाटण्याने लाटून घ्यायची आहे.
किंवा पोळीपाटवरती पण तुम्ही ते लाटू शकता। तर इथे बघा आपले किती मस्त अशा या पापड्या तयार झालेल्या आहेत, किंवा तुम्ही असं हाताच्या साह्याने सुद्धा गोल करून पातळ आकार त्याला देऊ शकता। आणि मग नंतर थोडंसं प्रेस करायचं आहे थोडं मोठं करायसाठी। तर ही आपली झालेल्या आहेत आता पापड्या। अशा सगळ्या पापड्या बनवून घेतलेल्या आहेत इथे आणि या सुकायला लावलेल्या आहेत। उन्हामध्ये 1 ते 2 दिवस तुम्ही सुकवलं तरी त्या जास्त दिवस टिकतात आणि हव्या तेव्हा तुम्हाला ते तळून खाता येतात। तर इथे बघा हे सगळे मी उन्हामध्ये पापड सुकवून घेतलेले आहेत 2 दिवस आणि हे आता असे तयार झालेले आहेत आपले हे पापड्या। तर आता इथे मी तळून दाखवते तुम्हाला। तर त्यासाठी इथे तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 पापडी घातलेली आहे आणि ही बघा अशी भाजली जाते। तर तुम्हाला गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि ते तळून घ्यायचे आहे की आतलं पीठसुद्धा ते चांगलं भाजलं जाईल असं। आणि ही आता तळून झालेली आहे आपली पापडी। बघू शकता तुम्ही इथे आपली पापडी तळून झालेली आहे आणि अशा तुम्हाला जेवढ्या हव्या आहेत तेवढ्या तुम्ही ते पापड्या तळून घेऊ शकता चाट बनवण्यासाठी। तर इथे मी 5-7 पापड्या तळून घेतलेल्या आहेत आणि आता आपण याचं चाट बनवून घेऊयात। आता सगळ्या पापड्या तळून झालेल्या आहेत। चाट बनवण्यासाठी इथे मी 5-6 पापड्या ठेवलेल्या आहेत, त्यावरती ठेवलेला आहे उकडलेला बटाटा, त्यानंतर हिरवी मिरची वाटून घेतलेली, तुम्ही इथं चटणीसुद्धा बनवू शकता। त्यावरती कांदा टोमॅटो असं बारीक चिरून घालायचं आहे। तुम्हाला हवा असल्यास तुम्ही कोणतीही चटणी किंवा दही त्यावरती घालू शकता। इथे मी डेकोरेट केलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर आणि डाळ घातलेली आहे आणि शेव, आणि हे आपलं चाट आता खाण्यासाठी तयार झालेलं आहे। कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून कळवा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।